बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे नागपुरातून। नागपूरमध्ये एका आईने तिच्या 7 महिन्याच्या बाळाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। कौटुंबिक रागातून तिने ही मारहाण केल्याचं समोर आलंय। अंबाझरी पोलीस ठाण्यानजीकची ही घटना आहे। बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे। गंभीर बाब आहे ही। एक आई आपल्या लेकराला मारतीये, हे लेकरू रडतंय तरी सुद्धा मारतीये। कौटुंबिक कारणावरून ही मारहाण करण्यात येते। हा व्हिडिओ जर ब्लर न करता बघायचा झाला तर आपण बघू शकणार नाही, आपल्या अंगावर काटा येईल। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांना अधिक विचारूया। तुषार, हा सगळा काय प्रकार आहे? या व्हिडिओ विषयी काही अधिक कळू शकलंय का? खरोखर ब्लर नसेल आणि हा व्हिडिओ बघावा लागला तर अंगावर काटा येईल, हृदय पिळवटून निघेल। निश्चित अत्यंत धक्कादायक अशी घटना नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। सासू आणि सुनेच्या वादामधला हा प्रकार आहे। सासू आणि सुनेचा वाद झाला, त्याचा राग एका आईने आपल्या 7 महिन्याच्या बाळावर काढला आणि ज्या प्रकारे त्या बाळाला मारहाण केली, त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बाल संरक्षण अधिकारी आणि पोलिसांनी गंभीर दखल घेतली। महत्त्वाचा विषय की ही तिसरी घटना होती। याच्या आधी पण अशा प्रकारच्या 3 वेळा त्या आईने त्या बाळाला मारहाण करण्याचं त्या बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तपासामध्ये पुढे आलेलं आहे। त्यामुळे आता या महिलेवर म्हणजे त्या आईवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। आणि महत्त्वाचा विषय आहे की त्या आईने आपली चूक कबूल केलेली आहे। त्या चूक कबूल केल्यानंतर जरी ती बाळाला ठेवायला तयार असलं तरीही बाल संरक्षण अधिकारी संपूर्ण प्रकरणाची पूर्ण शहानिशा करूनच पुढची प्रक्रिया करणार आहे की पुढचा निर्णय घेणार आहे। पण सध्या तरी अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पण अत्यंत धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल की सासू आणि सुनेच्या वादामध्ये एका 7 महिन्याच्या बाळाला विनाकारण अशा प्रकारचा अमानुष मार खावा लागला, ज्याला काही कळत पण नाही की नेमकं काय घडतं। आणि महत्वाची गोष्ट की ती आईची देखील मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं बोललं जातं, कारण की वारंवार सासू सुनेचे वाद होतात आणि त्या वादामध्ये हा संपूर्ण प्रकार पुढे आलेला आहे। नक्की तुषार, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। पण साधारण